नमस्कार मंडळी, कालपासून आपण आपल्या चॅनलवर 100 महाराष्ट्र ऑथेंटिक रेसिपीचे व्हिडिओज घेऊन येणार असे बोलली होती मी। तर आज आहे आपली दुसरी रेसिपी। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चमचमीत, झटपट आणि सोपे वांग्याचे काप। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण वांगे कसे कट करायचे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। हे अशा पद्धतीने फक्त वांग्याचे 2 भाग करायचे आणि त्याला मधून असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जे चटणी मीठ त्याला लावू ते आतपर्यंत मुरलं जाईल। कट करून आपण हे वांगे पाण्यामध्ये ठेवायचे आहे, जेणे ते काळे पडणार नाही। इथे मी 4 वांगी घेतली आहेत। छान असे कट करून घ्यायचे आहे। मध्यम आकाराची वांगी घ्यायची आहेत। आता आपल्याला ही वांगी करण्याकरिता एक फ्लॅट तवा म्हणजे पसरट भांडं पाहिजे। त्यामध्ये मी इथं 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने वांगी कट केलेली बाजू म्हणजे उलट्या बाजूने आपण भाजून घ्यायची आहेत। वांगी तेलात सोडताच गॅसची फ्लेम मंद करायची आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं त्याला शिजू द्यायचं आहे। आणि 2 ते 3 मिनिटांनंतर मंडळी आपण बघायचं आहे, चेक करायचे आपले वांगे व्यवस्थितरित्या भाजली गेली आहेत की नाही। तर अजून भाजली नाहीत, पुन्हा झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं अजून होऊ द्या। 2 मिनिटांनंतर आपण मंडळी बघूया की वांगी भाजली गेली आहेत की नाही। तर हे पहा मंडळी, अशा पद्धतीचे आपले वांगे भाजली गेली पाहिजेत, अशी लालसर झाली पाहिजे, म्हणजेच ते बाजू कुरकुरीत होते। पलटी करून घ्यायची आहेत। पलटी केल्यानंतर आपण ह्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। अशा पद्धतीने खूप छान अशी टेस्ट येते ह्यामध्ये कढीपत्त्याची, फक्त अशीच टाकायची आहेत। आता आपण ह्यामध्ये फक्त चटणी आणि मीठ इतकंच घालायचं आहे, म्हणजे लाल तिखट आणि मीठ। अशा रीतीने चिमटीने आपण बरोबर व्यवस्थितरित्या एक चिमट अर्ध्या फोडीला भरपूर होते। सर्व बाजूने सर्व वांग्यावर मीठ घालून झालं की आपण चिमटीनेच अशा पद्धतीने घरात जे लाल तिखट असेल किंवा कांदा लसूण मसाला, लाल तिखट असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला सुद्धा घाला, नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरा। खूप अप्रतिम चव येते कांदा लसूण मसाल्याने। सर्व वांग्यावर म्हणजेच लाल तिखट किंवा चटणी घालून झालेली आहे। आता वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं वाफलू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं वांग शिजलेलं आहे आणि अप्रतिम लागतं हे वांग। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा वांगी भाजली गेली आहेत। तर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे चमचमीत वांग्याचे काप। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।